ते तू चार चौघांसारखी नाहीयेस म्हणूनच स्पेशल आहेस ना। देवाच्या पायाशी कुठलीही रंगीत फुलं ठेवली तरी शोभून दिसतात, पण तो मान रातराणीला कधीच मिळत नाही। माझ्या पहिल्या पगारातनं घेतलेलं तुझ्यासाठीचं पहिलं वहिलं गिफ्ट। मी ना आयुष्यात खूप गोष्टी हरवून बसलोय, पण मी तुझ्या बाबतीत नाही होत। मग ती तुझी हरवलेली रातराणी असो किंवा तुझं हरवलेलं हसू। आपण एकमेकांसाठी किती पूरक आहोत ना ग, एकमेकांना पूर्ण करणारे। आदित्य, आदित्य कुठे चाललास तू? आदित्य अरे थांब, आदित्य अरे थांब ना, तू कुठे? अरे ताप आहे तुझ्या अंगात, मी डॉक्टरांना फोन करते, थांब। अरे भाई, आज सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक, आज एवढ्या लवकर उठलाय तर मोकळ्या हवेत जाऊन फिरकी। बरा आहेस ना तू? तुला काय झालं हे कळत नाहीये? काय झालं? अरे आधी कुठे? कुठे म्हणजे काय? हा काय?
अरे हा का इकडे? अरे आधी नाहीये तिथे. तेच तर म्हणतोय, कुठे आधी? अरे मॉर्निंग वॉकला गेला असेल, नाहीतर सई त्याला भेटायला आली असेल किंवा हा सईला भेटायला गेला असेल फाटकाजवळ. हो, पण त्यासाठी आधी घरी यायला पाहिजे ना. म्हणजे आधी घरीच नाही आला? नाही ना, काल तू दमून घरी आलास आणि लगेच झोपलास. मी रात्रभर जागा आहे. अरे आधी घरीच आलेला नाहीये. अच्छा. अरे अच्छा काय? एवढं काय ऑफिसमध्ये काम असतं रे की तो घरीच आला नाही रात्री? अरे ऑफिसचं काम नाही रे, ते वेगळं काम, महत्वाचं काम. म्हणजे वाघाचे पंजे. अरे नीट काय ते सांग ना. महत्वाचं काम. सई. सई? अरे सईला तो नरिमन पॉइंटला घेऊन गेला होता, फिरत होते दोघे जण. काय सांगतोस काय? मी स्वतःच्या डोळ्याने बघितलं. पण तू कसं पाहिलंस? मी कसं? अरे म्हणजे मी नव्हतं का सांगितलं तुला नरिमन पॉइंटला माझी मीटिंग आहे म्हणून? तर सांगितलं होतं मी तुला. ते बरोबर आहे रे, पण तू कसं पाहिलंस? का क्लायंट तुला मीटिंग साठी ऑफिस मध्ये न नेता चौपाटीवर घेऊन गेला होता? हो. अरे असं काय? अरे त्याचं ऑफिस नाहीये, घर आहे हक्काचं. पण त्याला त्यात एंट्री नाहीये. म्हणजे ते एंट्रीसाठी सगळं चाललंय. म्हणजे फार कॉम्प्लिकेटेड दिसते केस. जाम जाम कॉम्प्लिकेटेड आहे. 14 वर्ष रखडली. बघूया काय निकाल लागतो ते. हा ते सोड, पण आधी सई बरोबर होता ना, मग चिंता नाही. त्यात दादा पण नाहीये, त्यामुळे त्याला मोकळं मोकळं वाटतच नाही. हे पण रात्री दोघे एकत्र कुठे असतील? काही तुला नको ती शंका येते का? येत असेल तर खोडून टाक. पण ही 2 मुलं आपली आहेत, त्याची पण तसं काय करणार नाही. हे बरोबर रे, पण मग आधी रात्रभर सईच्या घरी? सईच्या घरी? अरे सईच्या घरी कशा जाईल तो? नाही नाही नाही, तो तिकडे नाही गेला. तो नरिमन पॉइंटला फिरत होता, मुंबई दर्शन करवत होता तिला. अरे रात्रीची मुंबई बघायला खूप मजा येते. हे पण काय करत असतील? लग्नाची बोलणी. अरे आयुष्यभराचे महत्वाचे निर्णय कसे तास 2 तासात घेता येतात का? त्यासाठी वेळ द्यावा लागतो, वेळ घ्यावा लागतो. तसे एकमेकांना वेळ देत घेत असतील. पण या निमित्तानं त्यांचं अजून घट्ट जमून आलं तर चांगलंच आहे की. जमणार जमणार, सगळं जमणार, नक्की जमणार, 100% मला खात्री आहे. आदित्य गुड न्यूज घेऊन येतच असेल. अरे खरे कुठे होतास? सॉरी. सॉरी? सॉरी कशाबद्दल? नाही, काल रात्रीबद्दल आम्हाला तुला काही विचारायचंच नाहीये. हा म्हणजे भूतकाळ सोडून दे, भविष्य काळाबद्दल बोलूया. काय ठरलं तुमचं? म्हणजे लग्नाची तारीख ठरवून आलायस का आम्ही ठरवायची? बंधू, नाही तर हे दोघं लग्न करूनच आले असतील तर? म्हणजे कोर्ट मॅरेज माझ्याशिवाय शक्यच नाही. आणि माझ्याशिवाय शक्य आहे? अरे यांच्या लग्नात मेन विटनेस मी असणार आहे. मी वकील, तू विटनेस, आणि ती सई याचं विकनेस. काय विनोद, कसला विनोद केला. काय झालं? काही नाही. अरे काही नाही, काय कळवळलास तू? अरे मुखामार लागलाय, सायकलवरून पडलास? 1 मिनिट. अरे ताप आलाय तुला? चल 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 चल. हो चल चल. तू नाही नाही, चल, चल, चल. अजिबात उठायचं नाही, आराम करायचं का? अरे काय ताप केवढा आहे तुझ्या अंगात. पण गार पाण्याच्या घड्या तयार करतो. मी पण डॉक्टर पटोलांना फोन करतो. ताप जो उतरला नाही ना, तर सरळ त्यांच्याकडे घेऊन जावं लागेल. अरे मामा, तेवढी गरज नाही. अरे काय गरज नाहीये. ठीक, चुप्प बैस आता, चल. अरे जरा गरम पाण्याने आंघोळ तरी करतो ना, बरं वाटेल. मी करतो तुझ्यासाठी गरम पाणी, तू झोप. झोप झोप झोप. पण काय विचार केला होता आणि काय होऊन बसलं रे? नाही नाही, पण आता बोलण्यात काय अर्थ नाही. वेळ आली की तो स्वतःहून सांगेल आपल्याला. जोशी सर,
हा, गुड मॉर्निंग. अरे वा, आश्चर्य आहे. मॉर्निंग झाली वाटतं तुझी. पण बेटा, आजची ही मॉर्निंग तुझ्यासाठी फारशी गुड नसणार आहे. सर सॉरी सर. सॉरी नकोय मला तुझं. मला तू हवायस ऑफिस मध्ये आत्ताच्या आत्ता. ऑफिस? हो, ऑफिस. आपण नोकरी करतो हे लक्षात आहे ना तुझ्या? सर पण आज रविवार आहे. काय सांगतोस काय? अरे पण गेले 2 दिवस तुझा रविवारच सुरू आहे ना. आणि त्या हिशोबाने जर धरलं तर आज सोमवार असायला हवा. नाही, आणि तुला जरी वाटत नसेल ना तरी मी ठरवलंय आज सोमवार आहे आणि पुढच्या काही तासात तू मला ऑफिस मध्ये हवायस. सर आज खरंच नाही जमणार. का नाही जमणार? आज काय नवीन कारण शोधलंस? सर जरा बरं वाटत नाही, मला ताप आलाय. लाज नाही वाटत तुला? कधी मेलेल्या आईचं कारण, कधी आजीचं, आणि आज ताप आलाय. अरे जीभ झडत कशी नाही तुझी खोटं बोलताना? सर खरंच बोलतोय. आणि काल ऍक्सिडेंटही झाला जरा थोडा. हो. ऍक्सिडेंट? हो हो, अरे काल एक ऍक्सिडेंट होता होता राहिला. पळून गेलास ना तू. पण एक लक्षात ठेव, आज तुझी सुटका नाही. सर आता ना मी तुला एक गंमत पाठवतो, ती बघ. म्हणजे ना तुला दरदरून घाम फुटेल आणि तुझा नसलेला ताप सुद्धा ना खाडकन उतरेल. हा, हॅलो. पाहिलेस का रे तुझे तुझ्या आजी बरोबरचे फोटो? वाचा बसली असेल ना तुझी. नाही काही हरकत नाही, हातपाय चालतायत ना, पण चटकन ऑफिसला ये. नाहीतर ही तुझी सगळी जी थेरं आहेत ना ती मी मॅनेजमेंटला मेल करीन. नाही सर. सर प्लीज असं करू नका सर. ते तू ऑफिसला आलास ना की मग मी ठरवेन. चल निघ लवकर. हा, मी वाट बघतोय. हा डॉक्टर पटवर्धन, तुम्ही सांगा, मी लिहून देतो औषधं. आणि तसं वाटलं तर मी स्वतः हॉस्पिटलमध्ये पण घेऊन येतो त्याला. हा हा, सांगा लिहून घेतो मी. हा, डॉक्टर म्हणजे सिरियस काही नाही आहे ना? म्हणजे घाबरण्यासारखं काही नाही आहे ना? काय आहे, हा आमचा एकुलता एक भास आहे ना, त्यामुळे त्याला काही झालं की जीव वर खाली होतो आमचं. हा बरं, सांगा लिहितो. अरे बंधू, अरे अरे बंधू, काय? मामा, माझी काळजी करू नका, मी बरा आहे. मला एका कामासाठी ऑफिसला बोलवून घेतलंय, तेवढं संपवून मी आज नक्की लवकर घरी येईन. प्रॉमिस. अशा काय हा मुलगा? अरे पण रविवारी कसलं आले ऑफिस? याचं नक्की काय चाललंय मला काय कळतच नाही. डॅडू, अरे काय चाललंय तुझं? मला काही कळतच नाहीये. चेकिंग करतोय, चेकिंग. चेकिंग? अरे काल गेला ते आज परत येत आहे. मला हाय हॅलो करायचं सोडून चेकिंग कसलं करतोयस तू? अगं बेटू, तू एकटी होतीस ना घरात, पण चेकिंग करायला नको? हा कोणाचा केस आहे? हा, लेंथ पाहिलीस ना याची? तुझे आहेत एवढे केस? ऑफकोर्स माझा आहे. तुझाच आहे ना, मग ठीक आहे. एक मिनिट म्हणजे डॅडू,
तू डाऊट घेतोयस माझ्यावर? अरे नाही बेटू, मी फक्त बघत होतो की तुझं लक्ष नसताना घरात काही चोरी बिरी झाली नाही ना, बस. चोरी हा शब्द जरी वापरलास ना तर बॅग फेकून मारी ना. काय आणलंस काय हे सगळं? हर हायनेस शकुंतला राजे यांचा खजिना. म्हणजे अगं माझी फलटणची मावशी आहे ना, तिच्या साड्या आहेत ह्या. प्युअर गोल्डच्या पैठण्या आणि शालू आहेत. हा, आता ती आहे बेड रिडन. तिला बेडवरून उठता सुद्धा येत नाही. तिच्या काय उपयोगाच्या, म्हणून मी घेऊन आले. मग तू ना ए बास, पुरे झालं तुमचं. तुम्ही दोघही जण गप्प बसा. एकतर मी एवढी मोठी हेवी बॅग उचलून घेऊन आले, त्याचं काहीच नाही तुम्हाला. चंदू सुद्धा दिसत नाहीये. चंदू कुठे आहे? चंदू काकांना मी सुट्टी दिली. सुट्टी दिली? सुट्टी दिली म्हणजे कालपासून चंदू घरात नाहीये? म्हणजे तू घरात हो म्हणून होतीस? हो. आता तर चेकिंग करायलाच पाहिजे. अरे डाडू, मला सांग, तू घरात एकटी होतीस म्हणजे तू पार्टी किंवा नाईट आउट नाही ना केलास? नाईट आउट? हा, नाही ग मम्मा, असं का वाटलं तुला? तुला असं वाटूच शकतं, कारण खूप दिवसानंतर घर रिकामं मिळालं ना तुला. पण तुला एकटं राहायची भीती वाटते ना? मग एका रात्रीत कशी गेली ग तुझी भीती? काय माहिती कशी गेली, पण गेली. आणि दुसरा काही ऑप्शनही नव्हता ना, सो राहिले मी एकटी. नक्की? हो नक्की. ते काय? बँडेज. तुझ्या घरात बँडेज? हे बेटू बेटू, तुला काही झालं नाही ना? तू कुठे धडपडलीस का? मग तू जिन्यावरनं पडलीस का? तू बाथरूम मध्ये घसरून पडलीस? आपण डॉक्टरकडे जाऊया का? तुला कुठे फ्रॅक्चर झालाय, खरचटलाय? आपण चल लगेच. अरे डाडू, मला काहीही झालेलं नाहीये. पण मग हे बँडेज कोणाचं आहे? हे माझंच आहे, पण हे बँडेज नाहीये. अरे, आम्हाला क्लिअर दिसतंय की हे बँडेज आहे आणि तू म्हणतेस की हे बँडेज नाही रे डाडू, हे बँडेजच आहे, पण हे बँडेज नाहीये. हे हेअर बँड आहे. हेअर बँड? हो. अगं काल रात्री ना मी इंटरनेटवर जरा टाइमपास करत बसले होते, नवीन फॅशन ट्रेंड्स बघत. त्यात मला नवीन फॅशन ट्रेंड दिसला. म्हणजे क्रेप बँडेज डोक्याला हेअरबँड म्हणून लावायचं. मस्त आहे हा ट्रेंड, नवीन आहे. अरे हा कुठला ट्रेंड आहे? ही कुठली फॅशन आहे? केसाला बँडेज लावतं का कोणी? डॅडू, तुला केस आहेत का? मग तुला कसं कळेल? नवीन जनरेशनच्या या अशा गोष्टी चालू असतात, तुला नाही कळणार. हे बघा सई, काय तू मम्मा, तुम्ही जरा फ्रेश होऊन घ्या ना, आत्ताच आला आहात ना. तुम्ही जा पटकन, मी मस्त ब्रेकफास्ट वगैरे ऑर्डर करते, आपण खाता खाता बोलूया. जा जा जा. मी ना नंतर तुम्हाला क्रेप बँडेज दाखवते. मी आणते बॅग, तू जा जा जा. खरंच दाखवते. बाय बाय बाय. आदित्य, तुझ्या बँडेजने आज वाट लावली असती.